महाराष्ट्रामध्ये सध्या भाषेवरून वाद सुरू आहे. नेमकं काय सुरू आहे आपल्याला समजून घ्यायचं. आपल्याला सगळ्या घटकांशी बोलावं लागेल, सगळ्या भाषिकांशी बोलावं लागेल. आत्ता मी एका हॉटेलमध्ये आहे. आपल्यासोबत हॉटेल व्यावसायिक आहेत. सर, आपलं आपलं कुठून आहात? म्हणजे तुम्ही महाराष्ट्रातलेच आहात? कोणतं गाव कोणतं? गाव आपलं उडुपी, बरं. कर्नाटकचं. मराठी बोलता? हां, मराठी बोलतो. कसं काय बरं मराठी एवढं चांगलं? माझा जन्म इकडचाच आहे, वसईचा. बरं. त्यामुळे लहानपणापासून महाराष्ट्रामध्ये आहे. महाराष्ट्रात भाषा येते, आपलं मराठी भाषा आहे. तुम्ही हॉटेल चालवताय. हॉटेलमध्ये तुम्हाला आता म्हणजे तुम्ही काउंटरवर असता, ग्राहक येतात. मराठीमध्ये बोलता त्याचा फायदा होतो? म्हणजे ग्राहक ज्यावेळी मराठीत बोलतात, तुम्ही मराठीत उत्तर देता, हिंदीमध्ये उत्तर देता? मराठीमध्ये उत्तर देतो. आपण ज्या स्टेटमध्ये आहे त्या स्टेटची भाषा आपल्याला आली पाहिजे. आणि तुम्ही मराठीमध्ये बोलताय हे तुमच्यासाठी फायद्याचं आहे असं वाटतं का तुम्हाला? म्हणजे जर तुम्हाला मराठी येत नसतं तर 2 कस्टमर कमी आले असते. मराठी येते म्हणून 2 कस्टमर जास्त येत आहेत असं काही वाटतं तुम्हाला? असं म्हणजे महाराष्ट्रामध्ये असल्यामुळे मराठी कस्टमरच जास्त येतात. त्यामुळे मराठी बोलण्याने जरा फायदाच होतो.